Yes, not out. शेवटच्या क्षणी बॅट टेकली होती म्हणूनच कोविन तिकडे बॅटर बचावले गेले. बघता बघता पहिल्या षटकाची तिकडे एक शेवटचा बॉल आहे. 5 बॉल झालेत. पहिला वाईड, दुसऱ्या बॉलला विकेट, तिसऱ्या बॉलला षटकार, चौथा डॉट, पाचवा डॉट आणि सहावा पुन्हा वाईट टाकला. 7व्या धावाला 2 धावा, 7व्या चेंडू 2 धावा आल्या आणि 2 वाईटचे मायनस केले तर 5च बॉल होतात. बघा पुन्हा सांगतोय, एक पहिला वाईड, दुसऱ्या बॉलला विकेट, तिसरा बॉल 6, चौथा डॉट, पाचवा बॉल डॉट, सहावा बॉल वाईड, 7व्या बॉलला 2 धावा आणि 2 वाईडचे बॉल मायनस केले तर 5च बॉल लिगल होतात. चला विनंती करतो आपण स्पीडअप घ्यायचा, जास्तीचा वेळ खर्च करू नका. आजच्या दिवसामध्ये खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायच्यात आणि एकंदरीत आपण जर विचार केला तर आज ज्या काही सगळ्या मॅचेस आहेत त्या लवकरात लवकर आपल्याला कव्हर कराव्या लागतील, जेणेकरून क्वालिफायची मॅच सुद्धा आपल्याला आज खेळवायचीच आहे. पुढचा बॉल, या वेळेला बॅटची काढा घेतली, बॉल टर्न झाला, शॉट फाईन लेगला तिकडे बघा. मुआज तिकडे मोजने मात्र फिल्डिंग करत असताना थोडा फंबल झाला, पण हरकत नाहीये. बघता बघता एकदा मिळाली, षटकाची सांगता झाली. षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती पोहोचलेली आपल्याला बघायला मिळते. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावा बॅटिंग करत असताना टीम वहूर संघ. चला स्पीडअप घ्या, वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये, विनंती करतोय दोन्हीही संघांना. गोलंदाजी मार्ग वरती फत 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 ताजीर आपल्याला गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल फत यांचा, तिकडे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट बॉलचा स्पर्श आहे का हेही पाहावं लागेल. पंचांच्या इशाऱ्याची वाट आम्ही इकडे पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. थर्ड अंपायर इकडे चेक करतील, बॉल बॅट वरती स्पर्श झालाय की शरीरावरती आदळलाय. नॉट आउट.
तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय की फलंदाज बचावले गेलेत. पुढचा बॉल, यावेळेला मोठा फटका, आक्रमण चढवले, बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध 4 धावांसाठीचा. हा पंचांचा इशारा आलाय 4 धावा. 6 धावा आहेत, 6. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढली जाते. 17 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, यावेळेला चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळला जातो. पुन्हा त्या दिशेला बॉल चाललाय. फवाद जटाम तिकडे आहेत. बघता बघता आपण जर पाहिलं तर एकच धाव तिकडे कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत वाढली जाईल. 18 धावा धावफलकावरती लागतात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. फहद यांनी मात्र 3 चेंडूमध्ये पहिला आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत. कमबॅक करावा लागेल या सामन्यामध्ये. हो 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 हो, ब्लॉक खोल, उत्तर नव्हतं या चेंडूचं. अगदी खोलात टाकला बॉल. बॅट बॉलचा संपर्क झाला पण तिथे सुद्धा बॅट थांबवावी लागली. बॅटिंग करत असताना बॅट्समन आरशी आपण पाहतोय स्ट्रायकिंगला. पुढचा बॉल, याही वेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल. पुन्हा या वेळेला सुद्धा बॅट बॉलचा संपर्क चांगला झाला नाहीये. अजून एका डॉट बॉलची सांगता. फहद ताजीर मात्र या मॅच मध्ये पूर्णतः कमबॅक करताना पाहायला मिळाले. त्यांचा या संपूर्ण सामन्यामध्ये पलटवार आतापर्यंतचा राहिला टीम वहूरच्या विरोधामध्ये. युनायटेड महाडसाठी खूप सारे चांगले प्रयत्न त्यांचे सुद्धा चालू आहेत. आज मात्र इकडे जिंकण्यासाठी खूप चांगले प्रयत्न करावे लागतील आणि महाडकरांची सुद्धा खूप सारी अपेक्षा आहे. युनायटेड संघ हा मात्र पुढे जावा आणि एक आयकॉन खेळाडू सुद्धा घेऊन त्याच मैदानावरती उतरलेत. अजून एक, वाह, तिसरा लगातारचा डॉट बॉल. फहद ताजीर यांनी मात्र इम्प्रेस केलं या ओव्हर मध्ये. एक षटकार आला पण त्याचं प्रत्युत्तर जे होतं ना, पुढच्या 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव दिली. पूर्ण षटकामध्ये 7च धावा खर्च करताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 11 आला, दुसऱ्या षटकामध्ये 7च आला. अशी टीमची धावसंख्या धावफलकावरती 18 वरती पोहोचली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 18. इथून पुढे येणाऱ्या 12 बॉल मध्ये 12 चेंडूवर 29 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू 29 धावांची गरज आपण आतापर्यंत या सामन्यामध्ये पाहणार आहोत. सर्वाधिक महत्वाचं षटक असेल या मॅचचं हे. या षटकामध्ये जास्तीच्या धावा आल्या तर बॅटिंग करणाऱ्या टीमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि या षटकामध्ये कमी धावा आल्या तर बॉलिंग करणाऱ्या टीमचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढण्याची शक्यता आहे. सर्वाधिक महत्वाचं षटक या मॅच हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती महत्वाचे गोलंदाज आपण पाहतोय फवाद जटाम. फवाद गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. स्ट्राईकला बॅटर आपण जर पाहिलं तर अदनान, जे मैदानावरती 2 षटकारांच्या साह्याने खेळतात. समोर फवाद जटाम. पहिलाच बॉल, पहिला चेंडू, फटका फसलाय, बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे तिकडे येताना पाहायला मिळतात. बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. खूप प्रयत्न केले होते 3 क्षेत्ररक्षकांनी, तिघे सुद्धा अगदी वेगाने धावत येताना पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणी चेंडू नो मॅच लँड मध्ये पडताना पाहायला मिळते आणि या 2 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. 20 धावा धावफलकावरती. फवाद जटाम समोर अदनान, एक सेट बॅटर आहे. याही वेळेला चांगल्या पद्धतीचा बॉल आपण पाहतो. समोर खेळला, ऑन साइडला बॉल खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तिथेही आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अजून एक धाव स्कोरकार्ड वरती प्लस केली जाईल. सिंगल न पुढे जाण्याचा प्रयत्न वहूर संघ करतोय. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाणार यात ते मात्र शंका नाही. आणि शेवटच्या षटकामध्ये या मॅचला बघायला सुद्धा मजा येणार, कारण की दोन्ही संघ तेवढेच मातब्बर आहेत. दोन्ही संघाकडे बॅटर चांगले आहेत, दोन्ही संघाकडे बॉलर सुद्धा चांगले आहेत. पुढचा बॉल,
यावेळेला स्टफलून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे मोठी अपील केलेली आपल्याला बघायला मिळते. अपील मध्ये आत्मविश्वास होता, उत्साह थोडा जास्तीचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतली होती, जास्तीची उंची पाहायला मिळाली, त्या कारणानंच होईना यस पंचांचा तोच इशारा आलाय. अपील केली जरूर, पण हाईट भरपूर होती चेंडूला, त्या कारणानं मात्र तिकडे अपील पेटर्न लावली आहे. अजून एका डॉट बॉलची सांगता, टीमची धावसंख्या 21 वरती थांबली आहे. 47 धावांचा पाठलाग चालू आहे, 21 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक तिकडे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगले एफर्ट्स तिथे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि तिथे सुद्धा आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 22 धावा स्कोर कार्ड वरती लागले जातील. आरसी आपण पाहतोय, आरसी आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये, पण तशा दर्जाचा खेळ त्यांचा राहिला नाहीये. थोडी नाराजी व्यक्त केली आहे, बॅट बॉलचा संपर्क तेवढासा त्यांचा चांगला झाला नाहीये. आज करावा लागेल, कारण की 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीमने विश्वास दाखवला, त्या विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ अपेक्षित आहे वहूर गावाला. या वेळेला इकडे मात्र निहाल थांबायचं ना, अदनान थांबायचं नाव घेत नाहीयेत. त्यांच्या बॅटमधून मोठा फटका आला जरूर होता. काय अंपायरनी टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 22 धावा. आज अदनान मात्र चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत होते, पण तिथे विकेट सुद्धा येताना पाहायला मिळेल. वहूर संघाला आतापर्यंतचा हा मोठा धक्का लागलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ताबिश दाखल होताना पाहायला मिळतील. ताबिश खेळपट्टीवरती दाखल झालेत. पुढचा बॉल पुन्हा फवाद. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला, लेग स्टिकच्या बाहेर बॉल चालला. अवंतर स्वरूपाची धाव तिकडे मात्र मिळेल. वाईट स्वरूपाची एक सिंगल स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे गेल्यानंतर 23 या आकड्यावरती धावसंख्या थांबलेली आपण पाहतोय. 23 धावा स्कोर कार्ड वरती, 47 धावांचा पाठलाग मैदानावरती चालू आहे. इकडे मात्र खूप चांगलं क्रिकेट खेळावं लागेल, किंवा आता धावा बनवण्यासाठी मोठे फटके सुद्धा अपेक्षित आहेत वहूर गावासाठी. पुढचा बॉल फवाद कमी गतीने टाकला होता, बॉल टर्न करण्याचा प्रयत्न, तदनंतर स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मात्र मिळेल. एकाच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. बघता बघता तिसऱ्या षटकाची सांगता तिकडे मात्र होताना पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावरती लागल्या जरूर, पण इथून पुढे 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर नवीन गोलंदाज अरसलान पल्लवकर आपल्याला अनस पल्लवकर पाहायला मिळतील. अनस पल्लवकर गोलंदाजीसाठी दाखल होताना आपण पाहतोय. अनसला मात्र या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं 23 धावा थांबवण्याची संधी मिळाली आहे. या धावा थांबवाव्या लागतील. सहा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला ताबिश, गोलंदाजीसाठी अनस. षटकातील बॉल क्रमांक पहिलाच बॉल क्लीन बोल्ड, यष्टया उद्ध्वस्त करण्यात येतात. पहिल्याच बॉलवरती आक्रमक होताना अनस बघायला मिळाले आणि पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतीये. फलंदाज बाद. की मी सातत्याने सांगतोय की अनसला ओव्हर द्या.
4 ओव्हरमध्ये एक तरी ओव्हर अनसने फेकावी अशी त्यांची इच्छा होती आणि जसा अनस गोलंदाजीला आला त्यानं विकेट घेतली तसे फहीमभाई लगेच म्हटले बघा मी या गोष्टीसाठी म्हणत होतो की अनसला ओव्हर द्या कारण की त्याच्याकडे त्या पद्धतीची शैली आहे आज मात्र त्यानं पहिल्याच बॉलवरती सिद्ध करून दाखवले येस कारण की या स्पर्धेमध्ये सर्व काही जे काही आयकॉन खेळाडू आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचं काम त्याच अनसने केलंय आणि मग त्यांच्याकडून त्यांच्या स्किल त्यांच्याकडची जी काही शैली आहे ती मात्र स्वतःमध्ये घेण्याचा प्रयत्न अनस सातत्यपूर्ण करतो आणि आज तो गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये त्याने एकही धाव दिली नाही म्हणजे आता 4 बॉल आणि 23 धावांची गरज प्रत्येक बॉल वरती आता षटकार येणं गरजेचं कारण की स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग लेग ब्रेक या वेळेला अंगलट आलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला इथे अप्रतिम दर्जाचा फटका मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा 3 चेंडू आणि 17 धाबांची गरज बघा बॉल गेला आणि लगेच हिदायतजी पठाण यांनी बॉल अवेलेबल सुद्धा करून दिलाय वजीरभाई कोंडिवकर यांचे कट्टर समर्थक आणि फहीमभाई यांच्या अगदी जवळचे ते मित्र आहेत या वेळेला पुन्हा चांगला चेंडू अनसने मात्र आपण जर पाहिलं तर त्याचे वेगाचे चेंडू आहेत ना ते बॅटरला कळत नाहीये तो जेव्हा कमी गतीचा बॉल टाकला तर त्या वेळेला तिथे षटकार आलाय पण हरकत नाहीये इथून पुढे आता 2 चेंडू आणि 17 धाबांची गरज 2 चेंडू आणि 17 धाबा या वेळेला हा ट्रॅकर बॉल त्याच्यावरती आक्रमण केलं आणि तिथे सुद्धा 6 धावा येतील आता 1 चेंडू मध्ये तब्बल 11 धावेची गरज आहे एक चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता मॅच जवळ जवळ आपण जर पाहिलं ना तर युनायटेड महाड टीमच्या बाजूने आली आहे आणि होय इकडे जिंकली सुद्धा जाईल कारण की लीगल डिलिव्हरी आणि त्यानंतर तिकडे अडवला सुद्धा गेलाय बॉल सामना संपलाय सामना जिंकला टीम युनायटेड क्रिकेट क्लब महाड संघाने विजयी संघाचे अभिनंदन पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चला दासगाव टीम दासगाव लगेच फिल्डिंगसाठी मैदानावरती उतरा विनंती करतोय टीम या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच फवाद जटाम ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हॅलो यानंतर होणारा सामना सफा 11 वेशवी संघाचे कर्णधार जर आपण आला असाल आणि मानगाव संघाचे कर्णधार जर आपण आला असाल तर सन्माननीय आयोजक फहीमभाई कोंडिवकर यांच्याशी संपर्क साधा इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल सो आपण तयार राहायचं आहे आपण पाहत आहोत की 12:15 वाजलेले आहेत कोणत्याही प्रकारचा जर उशीर झाला ना तर मात्र संध्याकाळी तुम्हाला खूप प्रॉब्लेम क्रिएट होईल आणि मग मात्र जर पेनल्टी वगैरे दिली गेली तर संपूर्णतः जबाबदारी ही आपलीच असेल मी माणगाव संघाचे संघनायक आणि वेशवी संघाचे संघनायक यांना विनंती करतोय की आपण आपली आल्याची उपस्थिती आमच्या समालोचन कक्षामध्ये द्यायची आहे आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण देणार आहोत
तर मित्रांनो ही वेळ आहे मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराची. नुझी टुरिझम अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून एक सुंदर ट्रॉफी आम्हाला इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. आणि पहिल्या सामन्याचा युनायटेड महाड या संघाने पहिला सामना जिंकला, परंतु त्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी करणारा सामनावीराचा मानकरी ठरला आहे नो डाऊट फवाद शटाम. प्लीज वेलकम फवाद. आणि सन्माननीय राशीद भाई यांच्या शुभ हस्ते आपण फवाद याला इथे सन्मानित करणार आहोत. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. अर्थात आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे, आपण फवाद बरोबर नक्कीच बोलू, परंतु या सामन्यानंतर, कारण आता मात्र इथे सामन्याला सुरुवात होत आहे. परंतु तत्पूर्वी मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय, फवाद आपल्याकडे वेळ कमी असला तरी फक्त एकच प्रश्न असेल की ही टुर्नामेंट त्याचप्रमाणे हे पिच हे मैदान तुझ्यासाठी खूपच लाभदायक आणि फलदायी ठरत असताना पाहतोय, किती आनंद होतोय. आणि त्याचप्रमाणे क्रिकेटचा हा संपूर्ण खेळ तू किती एंजॉय करतोयस? अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा लग रहा है इस ग्राउंड पे खेलने के लिए. और मेन बात ये है कि टीम का सपोर्ट होना हमेशा ज़रूरी होता है. टीम मुझ पर बहुत अच्छा भरोसा कर रही है, तो मेरा भी गेम अच्छा हो रहा है. बहुत खुश हूँ मैं अल्हम्दुलिल्लाह. तर हे होते मॅन ऑफ द मॅच फवाद शटाम. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. वळूया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये आमच्या बरोबर जोडलेले आहेत नवीन समालोचक अर्थात भरत मोरे. धन्यवाद. हेलो हेलो चेक हेलो 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 चेक हेलो 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 हेलो. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वजीरबाई कोंडिवकर मित्रमंडळ आयोजित भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा दिवस चौथा. या चौथ्या दिवसामध्ये आपण आलेलो आहोत. कालचा दिवस पावसाच्या व्यत्ययामुळे या ठिकाणी मॅच बघायला मिळाल्या नाहीत किंवा मॅच होऊ शकलेल्या नाहीत, परंतु समस्त त्या कंडिशनवरती मात करत असताना, त्या स्थितीवरती मात करत असताना अखेरकार आज आपण चौथ्या दिवसामध्ये आलेलो आहोत, ज्या ठिकाणी पहिला सामना युनायटेड महाडने जिंकला आणि दुसऱ्या सामन्याकडे आपण आलेलो आहोत, ज्या ठिकाणी पंधेरी वर्सेस दासगाव. पहिला चेंडू अल्तमेशचा हा तेज तरार आणि भन्नाड बाउन्सर, ज्या बाउन्सरला फलंदाज ओळखू शकलेला नाहीयेत आणि रिधावत चेंडूने सुरुवात केली आहे पहिल्या या षटकाची अल्तमेश हॅम ऍक्शनने गोलंदाजी करतात, खांद्याचा चांगला वापर करतात. पहिल्या चेंडूवरती काहीशी अशी स्थिती बघायला मिळाली आणि त्याच कारणास्तव फलंदाजाला तो चेंडू रीड करता आलेला नाहीये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने मारायचा होता, चेंडू फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि पहिल्या गड्याचं पतन होत असताना पहिली विकेट, पहिला हादरा पंधेरी संघाला. हा फटका खेळला होता ते आपण पाहणार आहोत. गतिमान पद्धतीने हाताळलेला चेंडू आणि हाताळल्यानंतर जी उसळी होती त्या उसळीला रीड करत असताना ज्या बॅकलिपचा वापर केला गेला तितक्या वेगानं बॅटवरती चेंडूवरती बॅट येऊ शकलेली नाही आणि त्यामुळे जो समोरच्या दिशेने फोरआर्मचा वापर करून चेंडूला मारायचा होता त्याच्यामध्ये फलंदाजाला अपयश आलं आणि मुसद्दिक बाद झालाय. बॅटिंग करणारी टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर असेल तर प्लीज पाठवा.